नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मग आज मी तुम्हाला साधी, सोपी आणि चविष्ट अशी कढी बनवून दाखवणार आहे. ती भातासोबत खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागते आणि हो, ही कढी गोड आहे बरं का. चला तर मग सुरुवात करूया. आधी पातेलं गरम करत ठेवायचं. त्यात मी छोटे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी, एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरे अशी फोडणी करून घेणार आहे. त्यामध्ये मी इथे बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार, तिखटानुसार तुम्ही इथे मिरची वापरू शकता बरं का. आणि एक मूठभर कढीपत्ता, फोडणीसाठी कढीपत्ता जरा जास्तच वापरायचा. आणि इथे मी घेतलेला आहे हिंग, एक अर्धा चमचा हिंग. ही व्यवस्थित छान अशी फोडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर फोडणी छान आणि कढीपत्ता छान तडला की यामध्ये एक छोटा चमचा हळद जास्त करपवायची नाही, गरम देखील करायची नाही आहे. आणि मी इथे बनवून घेतलेलं दह्याचं ताक, 1 वाटी दही असेल तर 2 वाट्या पाणी ॲड करून इथे आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे. आणि ताक मिक्स करताना किंवा ताक बनवताना मिक्सरला दही वाटून घेताना यामध्ये मी साखर देखील 2 ते 3 चमचे वापरलेली आहे, कारण ही कढी आपली गोड बनणार आहे म्हणून. इथे मी अजून थोडं पाणी ॲड केलेलं आहे. जसं तुम्हाला पाणी कमी जास्त लागत असेल तसं मिक्स करायचं. आणि हो, एक छोटीशी टीप बरं का, तुमची दह्याची कढी फुटू नये यासाठी एक छोटीशी टीप सांगते मी तुम्हाला. नेहमी कोणतीही कढी करा तुम्ही, गोड करा, आंबट करा, त्यामध्ये दह्यासोबत 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ हे वापरायचंच. जर समजा आता तुमचं 1 वाटी दही असेल तर इथे 1 मोठा चमचा बेसन इथे तुम्ही वापरावंच. जेणेकरून काय होईल की कढी फुटणार नाही शिजताना. जरी आपण मीठ ॲड करून जर कढी शिजवून घेतली किंवा एक उकळी आणून घेतली तरी कढी आपली आहे तशीच राहते, फुटत नाही. हे पहा, मी इथं 1 चमचा बेसन टाकून ताक इथे मी बनवून घेतलं होतं, त्यामुळे इथे कढी फुटत नाही आहे. आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करून 10 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला ही कढी मस्त अशी उकळून घ्यायची आहे. आणि कढी शिजून तयार झाली की मग वरून कोथिंबीर बारीक चिरून भुरभुरायची की मग झाली आपली झटकेपट, साधी, सोपी, सिंपल अशी भातासोबत रुचकर अशी लागणारी कढी तयार आहे की नाही. छान आणि मस्त एकदम पटकन होणारी रेसिपी. अशा छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. आणि हो, ही कढी तुम्ही चपातीसोबत, भातासोबत किंवा कशासोबतही किंवा नुसती पिली तरी चालते, इतकी रुचकर आणि चविष्ट लागते. चला तर परत भेटूयाच, तोपर्यंत बाय बाय.